Okay, so the next part is a coordinate lines and coordinate surfaces. This is a very profound idea of mathematical physics, and we will see what it means, how it works. For simplicity, we will take our very familiar example of that we always use, rectilinear coordinate system. In a rectilinear coordinate system, say the one rectilinear coordinate system, that is a reference coordinate system. Say we have here x-axis, y-axis and z-axis. These three axes we are talking about. This is say x-axis, this is say y-axis, this is say z-axis, and this is origin O. At point P, there is one point which has some value x1, y1 and z1, and say these values are constant values. That is, say the value of x1 is say 2, the value of y2 is equals to say 3, the value of z1 is equals to say 4, say it is again 2. So we have a point which is a locus in this three-dimensional space. Say the point x is equals to 2 and the value of y and z are variables. Okay, this is very important, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. x is equals to 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 ही कॉन्स्टंट राहील. कन्सिडर करा, ती या ठिकाणी येईल. कुठे येईल? x is equals to 1 इथे, 2 इथे. x is equals to 2 आणि y आणि z च्या ऑल पॉसिबल व्हॅल्यू जर आपण घेतल्या तर आपल्याला काय तयार होईल या ठिकाणी सांगा बरं. कन्सिडर करा, x is equals to 1 इथे, x is equals to 2 इथे. हां, फॉर आवर डायग्रामच्या या लोकससाठी आपण या ठिकाणी घेत आहोत. तर आपल्याला काय येईल, तर आपल्याला या ठिकाणी एक सरफेस येईल. ओके, अँड दॅट सरफेस इज लुक लाईक धिस. आणि दिस इज व्हेरी नॉर्मल थिंग. काय की एका कोऑर्डिनेटची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, बाकीच्या व्हेरिएबल असतील, तो एक सरफेस बनवतो जो वाय झेड या प्लेनला पॅरलल आहे आणि एक्स मधून पास होते. कुठून पास होतोय? या एक्स मधून. तो एक्स ॲक्सिस त्याच्यातून पास होतोय. सो दिस इज, ह्याला आपण काय म्हणू, ह्याला आपण म्हणू एक्स इज इक्वल्स टू 2 सरफेस, अँड दिस इज एक्स इज इक्वल्स टू 2 सरफेस. आपण ह्याला ग्रीन कलरली रंगू. थोडासा फ्रेंट ग्रीन कलर मी या ठिकाणी घेईल. हा एक्स इज इक्वल्स टू 2 हा सरफेस आहे. थोडीशी कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे. आता आपल्याला काय दाखवायचे, फॉर ऑल कॉन्स्टंट व्हॅल्यूज ऑफ y is equals to 3 and variables of x is equals to something more than 2 less than 3, म्हणजे x is equals to 3 एक व्हॅल्यू घेऊन बाकीच्या सगळ्या जर व्हेरिएबल असतील तर एक सरफेस तयार होईल. तो सरफेस कुठे असेल, तर तो सरफेस असेल y is equals to 3, y1 y2 y is equals to 3 ला एक सरफेस तयार होईल जो कुणाला पॅरलल असेल, एक्स झेड या प्लेनला पॅरलल असेल. इट विल बी लुक लाईक दिस. हा तो प्लेन असेल. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, पी हा पॉईंट खरं तर इथे येईल. माझी थोडीशी काढताना मिस्टेक झाली आहे. पी हा पॉईंट इथे ना. ओके, हा कॉमन लाईन या ठिकाणी. ह्याला आपण एका कलरनी रंगू. से या कलरनी मी याला रंगवले.
इथे डायमेन्शन डायग्राम आहे. आय एम नॉट ॲन आर्टिस्ट. कसं येईल बरं? एवढा झाकाळून जाईल तो. 3 डायमेन्शनल काढण्याचा मी प्रयत्न करतोय. याच्या खालचं त्याला दिसणार ह्याच्याने या सरफेसने तो झाकळून जाईल एवढा वेळ, आणि नंतर या लाईनमधून तो परत असा क्रॉस करेल त्याला. कोणाला क्रॉस करेल? हे खूप महत्त्वाचं आहे. इट विल टेक अ लिटल मोर टाईम, बट वी कॅन इन्व्हेस्ट दॅट मच अमाऊंट ऑफ टाईम. हा या ठिकाणी पी हा पॉईंट आहे. या ठिकाणी पी हा पॉईंट आहे. आता हा इकडून बाहेर आला बघा, हा प्लेन. ह्या प्लेनला इथून असा क्रॉस झाला बरं का तो. एका कागदातून दुसरा जसा कागद चौकून येतो तसा. ओके, आता व्हिज्युअलाइज झालंय का बघा. येस, कॅन यू व्हिज्युअलाइज दिस? हिच्यातून तो एकमेकाला क्रॉस झालेत हे दोन प्लेन. ओके, आता थर्ड प्लेन कसा तयार होईल? झेड इज इक्वल्स टू 2 ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू राहील, वाय आणि एक्सच्या व्हेरिएबल व्हॅल्यू राहतील. तर एक प्लेन तयार होईल जो वाय आणि एक्सला पॅरल असेल. ओके, अँड दॅट विल लुक लाईक, सॉरी, दॅट प्लेन इज ए, हा एक प्लेन असेल. आता हे डायग्राम खूप काढणं अवघड आहे, त्याच्यामुळे फक्त जस्ट इमॅजिन करा. हा एक प्लेन या ठिकाणी येईल. कोणता? त्याला मी आता रंगवणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की ही थर्ड लाईन ह्याच्यातून पास होईल आणि ही एक लाईन. 1 मिनिट. हा, तर या 3 लाईन होतील. एक लाईन असेल ही वाली आणि एक लाईन ही वाली असेल. ओके, आणि जर आपण सगळे प्लेन काढून टाकली, जर आपण हे डायग्राम जर व्यवस्थित बघितली तर आपल्याला काय काय कळेल? दीज 3 कोऑर्डिनेट लाईन्स आर क्रिएटेड. ही एक कोऑर्डिनेट लाईन, ही एक कोऑर्डिनेट लाईन, ही एक कोऑर्डिनेट लाईन. They are created because of crossing of 3 planes, and these planes are called as coordinate surfaces. कोऑर्डिनेट सरफेसेस जेव्हा क्रॉस होतात एकमेकाला, त्या क्रॉसिंगमध्ये जी लाईन तयार होते त्या लाईनला कोऑर्डिनेट लाईन्स म्हणतात आणि त्या सरफेसेसला कोऑर्डिनेट सरफेसेस म्हणतात. तर हे रेक्टेलिनियर सिस्टीमच्या एका सिम्पल फॉर्ममध्ये आपण हे पाहिलं होतं. आता आपल्याला कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये हे पाहायचं आहे. ओके, ते आता कसं आपण पाहू.
curvilinear coordinate and curvilinear coordinate curves. In curvilinear system, in curvilinear system, curvilinear system is of generalized type. ह्याच्यामध्ये काय काय आहे की आपण या ठिकाणी घेतला आहे 3 ॲक्सिस. आपण रेक्टँग्युलर सिस्टीमला फंडामेंटल कन्सिडर करू या ठिकाणी, विच इज नॉट फंडामेंटल बट वी विल ॲज्युम दिस इज ॲज अ फंडामेंटल सिस्टीम ऑफ आवर फर्स्ट रेफरन्स सिस्टीम. सी दिस इज आवर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. ओके. त्याच्यानंतर आपण एक पॉईंट सांगितला या ठिकाणी. हा पॉईंट आहे पॉईंट पी. त्या पॉईंटची व्हॅल्यू काय आहे? पॉईंट पी इज अ पॉईंट ऑफ आर कॉमा एक्स कॉमा वाय कॉमा झेड. ओके. अँड से अगेन इट इज अ फंक्शन ऑफ अनदर कोऑर्डिनेट सिस्टीम, से u1 u2 u3. या ठिकाणी एक लक्षात घ्या, ही कोऑर्डिनेट सिस्टीम कर्विलिनियर सुद्धा कोणती असू शकते. सॉरी, ही कोऑर्डिनेट सिस्टीम स्पेरिकल पण असू शकते. म्हणजे हे आर कॉमा थिटा कॉमा फाय पण असू शकतात, किंवा आर कॉमा थिटा कॉमा झेड पण असू शकतात, किंवा हे एक्स कॉमा वाय कॉमा झेड डिफरंट सिस्टीम असू शकते जी पॅरलल चालते, किंवा हे काही पण असू शकतात. ओके. यासाठी आपण त्याचं काही नाव नाही दिलं, त्याच्यामुळे आपण त्याला जनरलाइज्ड म्हणतो. आणि ती कुठली तरी एक सिस्टीम आहे जी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली नाही आहे. ओके. म्हणून आपण त्याला फक्त काय म्हणू, u1 u2 आणि u3 असंच म्हणू. दिस इज u1 u2 आणि u3 असं आपण याला या ठिकाणी ॲज्युम करू. पीला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. पी हा एक कॉन्स्टंट लोकस पॉईंट आपण जर कन्सिडर केला, पीला जर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, याचा अर्थ u1ची व्हॅल्यू काहीतरी c1 कॉन्स्टंट असेल, u2ची व्हॅल्यू एक c2 काहीतरी कॉन्स्टंट असेल, आणि u3ची व्हॅल्यू c3 काहीतरी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल या ठिकाणी. ओके. मग आपण काय म्हणू याला, p इज इक्वल्स टू u1 u2 u3 इज c1 c2 c3 मीन्स ह्या पॉईंटला 3 सर्फेसेस तयार होत असतील. ओके. या पॉईंटला किती सर्फेसेस तयार व्हायला पाहिजेत? 3 सर्फेसेस तयार व्हायला पाहिजे, आणि 3 सर्फेसेस या ठिकाणी क्रॉस होत आहेत, ज्याची आपण ॲनॉलॉजी ऑलरेडी पाहिलेली आहे. कन्सिडर करा, हा एक सर्फेस आहे. सर्फेसचा एक तुकडा घेतला. इट इज इन्फानाइटली लॉंग अँड स्प्रेडेड ऑल ओव्हर द 2 डायमेन्शनल स्पेस. हा दुसरा सर्फेस आहे, आणि हा तिसरा सर्फेस आहे. ओके. मी ह्याला कलरनी रंगवतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. हा आहे सर्फेस 1, फर्स्ट सर्फेस. आपण म्हणू ह्याला छोटा करू जरा ब्रश. हा सर्फेस 1, हा सर्फेस 2, आणि हा सर्फेस 3. हे 3 सर्फेसेस या ठिकाणी एकमेकाला क्रॉस होत आहेत, आणि ते 3 सर्फेसेस एका कॉन्स्टंटला प्रेडिक्ट करतात, या ठिकाणी इंटरप्रिएट करतात. कन्सिडर करा, हा आहे u1 कोऑर्डिनेट लाईन, ही एवढी,
ही दुसरी कोऑर्डिनेट लाईन आहे U2 आणि तिसरी कोऑर्डिनेट लाईन आहे U3. ओके. आणि Pची व्हॅल्यू C1 C2 C3 असेल तेव्हा हा एकच पॉईंट या ठिकाणी येईल. ओके. पण C1ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवली, काहीतरी एक व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवली, पण U1 आणि U2ची व्हॅल्यू कंटिन्युअसली बदलली. ओके. तर U1 ही रेष बनेल. थोडंसं इमॅजिन करा, काय म्हणालो मी, U1ची व्हॅल्यू C1 ही कॉन्स्टंट ठेवली. ओके. आणि U2 आणि U2ची ऑल पॉसिबल व्हॅल्यू जर आपण घेतली तर U1 ही कर्व बनेल. कर्व का बनेल? फर्स्ट ऑफ ऑल, दीज आर नॉट युक्लिडियन स्पेसेस. युक्लिडियन स्पेसेस म्हणजे ते असे प्लेन नाही आहेत, असे सुरगुळा झालेल्या कागदासारखे सर्फेसेस सुद्धा असू शकतात. हे आपल्या रिलेटिव्हिटी वगैरेमध्ये मानायचं आहे. त्याच्यामुळे हे सर्फेसेस आपण प्लेनच आहेत असं आपण अजिबात लक्षात धरायची गरज नाही. आणि ह्या लाईन जरी आपण ह्यांना लिनियर म्हणलं तरी त्या कर्वी लिनियर आहेत, कशा वाकड्या सरळ. आणि हा एक सरफेस, हा एक तुकडा आहे U1 = C1 या व्हॅल्यूसाठी. U2 = C2 जर घेतलं तर हा एक सरफेस असेल दुसरावाला. U2 = C3 घेतले तर अजून एक सरफेस येईल अँड सो ऑन. C3 नाही, डिफरंट व्हॅल्यू जर आपण घेतल्या तर. आणि हा याच रेषेत चालत राहील. सॉरी, मी थोडं वेगळं सांगितलं, माय मिस्टेक. U1ची एकाचीच व्हॅल्यू आपण बदलतोय, ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवते हां, असं मला म्हणायचं होतं. दीज व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट. वी आर चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ U1 ओनली. अँड सेम हिअर, वी आर कीपिंग these two surfaces constant and we are changing the value of U2 = C2 and different values, and this is U3 = C3. ही जर आपण व्हॅल्यू ठेवली तर ह्या कर्व्स बनतात. ओके. जर आपण थोडंसं सेपरेट काढलं, U3 जर कर्व मी या ठिकाणी काढली, U3 कर्वला हा सरफेस परपेंडिक्युलर आहे. U3 = C3 हा सरफेस परपेंडिक्युलर आहे. ओके. आणि या पॉईंटला तो त्या ठिकाणी टच झालेला आहे. त्या या पॉईंटमधून तो पास झालेला आहे. कोणता? हा मी बाकीचा काढला नाही, हा प्रचंड इन्फानाईट लांब रुंद असा सरफेस आहे बरं का. पण आपल्याला तेवढा काढायचा नाही, छोटा तुकडा काढला आहे मी एवढाच, पण तो कंप्लीट एवढा आहे. आणि तो या पॉईंटमधून या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे U3 या कर्विलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीमला. आणि U1 जर मी एक कर्विलिनियर कोऑर्डिनेट लाईन जर काढली तर त्याला U1 = C2, U1 = C1 हा सरफेस या पॉईंटला, कोणत्या पॉईंटला? P या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे. मी याच्या वेगळ्या व्हॅल्यू घेतल्या तर ही लाईन तयार करत जाईल. या लाईनमधून तो पास होत जाईल. जसं एका कागदाला आपण जर दोरी बांधली आणि तो कागद त्यामधून आपण परपेंडिक्युलर नेत गेलो तर त्या दोरीचे जसं वेगवेगळ्या पॉईंटला तो टच करत जाईल तसे हे प्लेन या कर्व्समधून जातात. ओके. सो दिस इज हाऊ कोऑर्डिनेट सर्फेसेस अँड कर्विलिनियर कोऑर्डिनेट लाईन्स वर्क्स. ओके. प्रॉब्लेम सॉल्व केल्यावर तुम्हाला हे अजून जास्त समजेल. तर युनिट व्हेक्टर्स, आता हे मी ऑलरेडी घेतलं आहे, फक्त मी आता रिवाईज करतो या ठिकाणी. ऑलरेडी हे मी शिकवलं आहे. The next part is unitary base vector. Unit vectors in curvilinear coordinate systems.
या ठिकाणी परत आपल्याला तोच सेटअप. काय सेटअप आहे? हे 3 ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. पी हा एक कोणता तरी पॉईंट घेतला आहे ज्याची व्हॅल्यूज U1, U2 आणि U3 आहे. या ठिकाणी आपण कॉन्स्टंट म्हणलं आहे आणि हा आर एवढ्या डिस्टन्सला हे पोझिशन वेक्टर आहे आणि पी या पॉईंटला ते टच करते आणि इथून 3 लाईन्स जात आहेत 3 कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट लाईन जात आहेत ह्या अशा U1, U2 आणि U3. आणि ह्या क्रॉस ज्या 3 सरफेसेसमुळे त्या होत आहेत ते हे 3 सरफेसेस आहेत. हा एक सरफेस आहे, याची व्हॅल्यू सांगा बरं. C2, U2 इज इक्वल्स टू C2 हा सरफेस आहे. याची व्हॅल्यू इथे U2मधून तो पास होते ना, U1 इज इक्वल्स टू U1 पास होता आहे, U1 इज इक्वल्स टू C1 हा पॉईंट आहे, हा सरफेस आहे. आणि हा सरफेस कोणता आहे? U3 इज इक्वल्स टू C3 हा सरफेस आहे. ओके, सो दीज आर 3 सरफेसेस. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ही जी कर्व आहे, ओके, ही जी कर्व पास होत आहे या कर्वला, या पर्टिक्युलर पॉईंटला जर आपण परपेंडिक्युलर या ठिकाणी जर आपण हा काढला डेरिव्हेटिव्ह टँजंट काढला, माय मिस्टेक, जर आपण या टँजंट काढला तर टँजंटची एवढी साईज येईल आणि ही डायरेक्शन येईल. टँजंट किती कर्वड आहे, किती चेंज विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट होत आहे. ओके, how it displays with respect to time, that with respect to the changing value, that curve, that tangent हा आहे, हा या U2 या कर्वला काढलेला टँजंट, हा U3 या U1 या कर्वला काढलेला टँजंट. तर असे 3 टँजंट्स आलेले आहेत. तर त्या टँजंट्सला आपण काय म्हणतो? त्या टँजंट्सचं नाव आहे, त्या कर्वला त्या पर्टिक्युलर पॉईंटला काढलेल्या टँजंट्सचं नाव आहे युनिटरी बेस वेक्टर. आणि त्याची व्हॅल्यू काय येते बरं? त्याची व्हॅल्यू येते ह्याची व्हॅल्यू काय येईल? इट्स व्हेरी इझी टू प्रिडिक्ट. डो आर वेक्टर बाय डो U3. ये आर आहे ना, आर वेक्टर आहे. आर वेक्टर या डायरेक्शनमध्ये किती चेंज होते बिकॉज ऑफ द चेंज इन U3. जर हा डिस्प्लेस झाला पुढे कुठेतरी छोटासा DR एवढा जर डिस्प्लेस झाला तर हे डिस्प्लेसमेंटमध्ये 3 भाग आहेत. एक U1च्या बदलामुळे, U2च्या बदलामुळे आणि U3च्या बदलामुळे. त्याच्यामुळे आपण ह्याला पार्शल डिफरन्सिएशनचा फॉर्म वापरला आहे. या युनिटरी बेस वेक्टरची व्हॅल्यू काय असणार आहे? डो आर वेक्टर बाय डो U1 वेक्टर. कारण जो चेंज होणार आहे DR वेक्टर, हा चेंज 3 चेंजेसमुळे होणार आहे, U1, U2 आणि U3च्या चेंजमुळे. पण U1चा भाग किती आहे त्या चेंजमध्ये तो आपण डो आर वेक्टर बाय डो U1 वेक्टरमध्ये दाखवतो. आणि या टँजंटची व्हॅल्यू काय आहे? डो आर वेक्टर बाय डो U2 वेक्टर. सो दीज आर 3 युनिटरी बेस वेक्टर्स. ओके, सो युनिटरी बेस वेक्टर्स आर नंबर 1 कोणता? डो आर वेक्टर बाय डो U1 अँड नंबर 2 डो आर वेक्टर बाय डो U2 अँड नंबर 3 डो आर वेक्टर बाय डो U3. ओके, हे झाले 3 युनिटरी बेस वेक्टर्स. आता युनिटरी बेस वेक्टर्स ह्यांच्या मॅग्निट्यूड्स वेगवेगळे असू शकतात. किती कर्व आहे, कसा चेंज झाला आहे, काय टँजंट्स आहेत, कसं आहे काय, आणि हे एकमेकाशी परपेंडिक्युलर असतील का, कधी असतील कधी नसतील, असूही शकतील नसूही शकतील, कोणीच काही सांगू शकत नाही. जर ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, इफ युनिटरी बेस वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, इफ युनिटरी बेस वेक्टर्स perpendicular to each other, then that is a very special case, and that case is called as orthogonal coordinate system. U1, U2, U3 then called as a orthogonal coordinate system if dou R1
डो आर बाय डो यू वन, डो आर बाय डो यू टू अँड डो आर बाय डो यू थ्री, हे 3 युनिटरी बेस वेक्टर्स जर परपेंडिक्युलर एकमेकाला असतील, म्हणजे हा डो आर, डो यू वन, डो यू टू आणि डो यू थ्री हे जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, जे की असण्याची शक्यता दरवेळेस असतेच असे नाही. ओके, डो आर वेक्टर बाय डो यू वन, डो आर वेक्टर बाय डो यू टू आणि डो आर वेक्टर बाय डो यू थ्री. इफ 3 unitary base vectors are perpendicular to each other, then that system is called as that u1, u2, u3, which is formed because of this point u1, u2 and u3, then this system is called as orthogonal coordinate system. Orthogonal coordinate system. ओके, आता आपण अजून थोडीशी कन्सेप्ट डेव्हलप करू. आता हे युनिटरी बेस वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असेल तर काय तयार होईल? 1 नाही आहे, पण त्याची आपण जर व्हॅल्यू 1 एवढी घेऊन त्या डायरेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला आपण काय म्हणतो, कुठल्याही वेक्टर, आता हा वेक्टर आहे, हा वेक्टर कन्सिडर करा 3 आय कॅप आहे, तर 1 आय कॅप, 2 आय कॅप आणि 3 आय कॅप, म्हणजे याची मॅग्निट्यूड 3 टाइम द युनिट वेक्टर आय कॅप आहे. सेम तसंच आता हे जे 3 युनिटरी बेस वेक्टर्स आहेत त्याचे युनिट वेक्टर्स ऑफ दॅट कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. जनरलाइज्ड curvilinear coordinate systems are given by E1 cap. E1 cap किती येणार? डो आर वेक्टर बाय डो यू वन वेक्टर डिवाइडेड बाय डो यू वन डिवाइडेड बाय डो आर वेक्टर बाय डो यू वन मॉड. E2 cap is equals to dou r vector by dou ut divided by the magnitude of that unitary base vector. So these are unit base vectors of that given curvilinear coordinate system. Say this is a scaling factor. हा scaling factor है. Say this scaling factor is h1. This scaling factor is say h2. This scaling factor is say h3. So this is scale factors. Then we can rewrite the same equation. E1 vector is equals to E1 vector is equals to किंवा आपण असं लिहू शकतो युनिटरी बेस वेक्टर डो आर बाय डो यू वन इज इक्वल्स टू h1 E1 cap dou r vector by dou u2 is equals to h2 E2 cap dou r vector by dou u3 is equals to h3 E3 cap, or in generalized form dou r vector by dou ui vector dou ui is equals to hi ei cap. हे अतिशय महत्त्वाचं आपण या ठिकाणी इक्वेशन काढलेले आहे, नॉर्म्स काढलेले आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क्स. आता आपण पुढचा पार्ट पाहू, लेंथ एलिमेंट. ओके, लेंथ एलिमेंट इन कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. या ठिकाणी आपण थांबू.